नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. 1857च्या क्रांतीचे प्रतीक म्हणून काय निश्चित करण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कमळ आणि चपाती. कमळ आणि चपाती हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण पाहणार आहोत. 15 पैकी कमीत कमी 12 प्रश्नाची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. चला तर बघूया. प्रश्न पहिला पहा, कोणत्या किल्ल्यावर मेंढातोफ व दुर्गातोफ आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दौलताबाद. दौलताबाद या किल्ल्यावर मेंढातोफ आहे. दौलताबाद या किल्ल्यावर दुर्गातोफ आहे. पुढचा प्रश्न पहा, कोसला कादंबरीचे लेखक कोण आहे? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये किती वेळा विचारला गेला मोजावं लागेल. कमीत कमी 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. कोसला कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे कोसला. ओके. पुढील प्रश्न पहा, पूर्व मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हाजीपूर. हाजीपूर. पुढचा प्रश्न पहा, गोलक्रांती कशाशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा. मासे उत्पादन, खत उत्पादन, बटाटे उत्पादन, दूध उत्पादन. विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलं आहे? गोलक्रांती. गोल काय असतात? बटाटे. गोल काय असतात? बटाटे. बटाटे कसे असतात? गोल असतात. मग त्यावरनं लक्षात ठेवायचं आहे बटाटे उत्पादन. बटाटे उत्पादन. गोलक्रांती, बटाटे उत्पादन. पुढचा प्रश्न पहा, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ही तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ही तरतूद ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिला देश जिथे एखाद्या व्यक्तीला मरण्याचा अधिकार आहे असा देश कोणता आहे? पर्याय पहा. म्यानमार, अमेरिका, नॉर्वे, नेदरलँड. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेदरलँड. नेदरलँड. पुढचा प्रश्न पहा, अंतराळात पोहोचणारा पहिला व्यक्ती कोण आहे? पहिला व्यक्ती कोण आहे असं विचारलं आहे. पर्याय पहा. युरी गागारिन, राकेश शर्मा, नील आर्मस्ट्रॉंग, थॉमस जेम्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे युरी गागारिन. युरी गागारिन. ओके. पुढचा प्रश्न पहा, चंद्रावर माणूस पाठवणारा पहिला देश कोणता? माणूस पाठवणारा पहिला देश कोणता? पर्याय व्यवस्थित वाचा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमेरिका. चंद्रावर माणूस पाठवणारा पहिला देश कोणता आहे? अमेरिका आहे. पुढचा प्रश्न पहा, फोम. फोम हा कोणत्या ठिकाणचा स्थानिक वारा आहे? फोम हा कोणत्या ठिकाणचा स्थानिक वारा आहे? योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न, भारताच्या एकीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये 4 ते 5 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये कमीत कमी 10 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. भारताच्या एकीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे सरदार पटेल यांना भारताच्या एकीकरणाचे जनक म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात? आर्थिक राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात? दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? लगेच उतरायला पाहिजे. सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा. भारतीय दूरसंचार क्रांतीजनक सॅम पित्रोदा यांना म्हणतात. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कुठे सुरू झाली? योग्य उत्तर आहे हरियाणा. हरियाणा. हायड्रोजन म्हटलं की मित्रांनो, पहिल्यांदा काय आहे? ह वर्ण हरियाणा असं लक्षात ठेवायचं आहे. हायड्रोजनमध्ये ह पहिलं अक्षर ह आहे. ह वर्ण हरियाणा असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र कोणाचे आहे? नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र कोणाचे आहे? या ठिकाणी योग्य उत्तर आहे रावसाहेब मंडलिक. रावसाहेब मंडलिक यांचं वृत्तपत्र कोणतं आहे? नेटिव्ह ओपिनियन. पुढचा प्रश्न पहा, इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणाचे आहे? हा प्रश्न कमीत कमी 10 वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. इंदू प्रकाश हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर विष्णू शास्त्री पंडित यांचं वृत्तपत्र आहे इंदू प्रकाश. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? पहा, प्रभाकर. प्रभाकर हे वृत्तपत्र कोणाचं आहे? भाऊ महाजन यांचं आहे. बरोबर आहे. ज्ञानसिंधू हे वृत्तपत्र आहे कोणाचं आहे?
तात्या छत्रे यांचं आहे, हे बरोबर आहे. ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र आहे, कोणाचं आहे? कृ. रानडे, हे पण बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी सांगितली आहे. एकही चुकीची जोडी नाही, तीनही जोड्या काय आहे? बरोबर आहे. म्हणून उत्तर काय असणार आहे? यापैकी नाही. लक्षात ठेवायचं आहे. प्रभाकर वृत्तपत्र कोणाचं आहे? भाऊ महाजन. ज्ञानसिंधू वृत्तपत्र कोणाचं आहे? तात्या छत्रे. ज्ञानप्रकाश वृत्तपत्र कोणाचं आहे? कृ. रानडे. ओके. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, काळ वृत्तपत्र कोणाचे आहे? काळ वृत्तपत्र कोणाचे आहे? विद्यार्थी मित्रांनो, उत्तर माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.